दूरच पाहायला मिळाल्यात. आणि आता मात्र ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या मॅचमध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल ते मात्र बॅटिंग करणाऱ्या तन्मय 11 जनमान मसोबा नारपोली टीमकडनं हे देखील पाहावं लागेल. सेकंड इनवरती आपण पाहतोय फलंदाज रोहन आहे आणि नॉन स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय फलंदाज अभिजित. रोहन आणि अभिजित गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय अजय. व पहिलाच बॉल ऑन साईडला फटका मिस टायमिंग हो फिल्डरकडनं चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झालाय तोपर्यंत धाबा मिळतील 2. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु अगदी सरळ नकारच दिला. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात कारण की अगोदरच पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं. आता कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळण्याची अगदी दाट शक्यता होती. फिल्डरकडनं चुकी झाली. डीप मध्ये अगदी आपण पाहता मिड विकेटला त्या ठिकाणी आपण पाहता फिल्डिंग करत असताना फिल्डरकडनं चुकी झाल्यानंतर 2 धाबा पाहायला मिळतात. अकाउंट तर ओपन झालाय. बॅटिंग करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीमचं 2 या धावसंख्येनं आणि पुन्हा एकदा खोला टाकला ऑन साईडला टर्न केलाय बॉल डीप मध्ये आलाय काऊ कॉर्नरला. ओ पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चुकी झाली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सातत्यपूर्वक चुकी होताना पाहायला मिळतीये. अगदी तोच क्षेत्ररक्षक तेच रिझन आणि तिथेच मात्र चुका होताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि या बॉलवरती अगदी आपण पाहता ती मिसफील्ड झाली आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळतीये. जिथे फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला अलर्ट ठेवायचं आहे, जिथे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी झाली तर मात्र कमीत कमी धावसंख्येपर्यंत तुम्ही विपक्ष टीमला रोखू शकता. परंतु इथे फिल्डिंग मध्ये खराब कामगिरी होताना पाहायला मिळतीये. 4 धावा धाव फलकावरती आल्यात. उभाचीकडा शॉर्ट कडे फिल्डर आहेत. डायरेक्ट हिट केली बॅकअप नाहीये. तोपर्यंत धाव मिळेल ती मात्र एक. सन्मान्य निवृत्ती जे गायकर साहेब जे नारपोलीचे आहेत त्यांच्याकडून आता नारपोली टीमसाठी कॅश प्राइज लागलाय. 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निवृत्तीची गायकर साहेबांकडनं षटकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 धावा धावफलकावरती आहेत. एक जीवदान तर मिळालंय खऱ्या अर्थानं रोहनला. परंतु आता सेकंड वरती जर पाहिलं गेलं तर अभि आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी कोलातला बॉल अगदी आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला डीप मध्ये चालला फिल्डर आले तर वेगानं फेके केले स्ट्रायकिंग एंड वरती. तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताय. धावा बनवायच्या आहेत. टार्गेट सेट करायचं आहे. मग सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे. स्ट्राईक रोटेशन देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 बॉल आतापर्यंत झाले. धावा धाव फलक्यामध्ये आल्यात त्या 7. चांगली गोलंदाजी करतोय अजय. खोला टाकलाय पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात बाटला चेंडू ब्रश झाला आणि इथून देखील एकच धाव पाहायला मिळते. सगळे बॉल जर पाहायला गेले तर अजयनं अगदी फुलाल यांच्या हाताळलेत आणि त्याच्यावरती मात्र विकेटच्या बरेचसे चान्स देखील त्यांनी उपलब्ध करून दिले होते. परंतु फिल्डिंग मध्ये ज्या चुका झाल्या त्याच्यामुळे अगदी आपण पाहता त्या धावा धाव फलकावरती 8 धावा धाव फलकावरती ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळतो पुन्हा एकदा रोहन जो 3 बॉल मध्ये 5 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 8. ऑन साईडला टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वाट स्क्वेअर लेगचे फिल्डर त्या ठिकाणी आलेत. फंबल झालेत. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि आता इथून जर पाहिलं गेलं तर धावा मिळत आहेत त्या पुन्हा एकदा 2. फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका झाल्यात. आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मात्र बेलोली टीमकडनं ज्या फिल्डिंग मध्ये चुका झाल्या त्या चुकांचा सुधार तुम्हाला वेळीत करावा लागेल. इथून धावफलक जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचले 10 वरती. फिल्डिंग चांगली झाली असती तर कदाचित याच्यापेक्षा आणखीन कमी धावसंख्येचे षटक जरूर पाहायला मिळालं असतं. या षटकामध्ये विकेट्स पाहायला मिळाली असती कारण की प्रत्येक बॉलवरती फिल्डरकडनं चुकी झाली आणि त्याचा फायदा
जो बॅटिंग करत असणाऱ्या नारपोली टीमला झाला. प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहताय दुहेरी धाव येताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चला फिल्डिंग लावून घ्या, कारण की प्रत्येकांसाठी नियम हे सारखेच आहेत. तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिलं सत्र कंप्लीट करायचंय. गोलंदाजी मार्कवरती सूरज सावंतला तुम्ही पाहताय. खांडपे विलेज एंड कडून आता गोलंदाजी मार्कवरती सूरज सावंत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज अभिजित जॉन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतोय. फटकेबाजी मोठी करावी लागेल, टार्गेट सेट करावा लागेल. ते टार्गेट सेट करत असताना प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल पाहायला मिळाली आहे. कारण की गोलंदाजी देखील आपण जर पाहायला गेलं तर अजयची तितकीच चांगली होती. फिल्डिंगची थोडीशी साथ मिळाली असती तर मात्र अगदी इकॉनॉमिकल षटक जरूर पाहायला मिळालं असतं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये हे ज्या ज्यावेळी पाहायला मिळतं त्या त्यावेळी जर पाहिलं ना तर थोडीशी डोकेदुखी जरूर असते. कारण की गोलंदाजांना देखील प्रत्येक बॉल हा व्हेरिएशन मध्ये टाकायचा असतो. लेफ्टी बॅटरसाठी वेगळा आणि रायटी बॅटरसाठी वेगळा, आणि ते टाकत असताना एखादी चुकी त्यांच्याकडनं होत देखील असते. परंतु इथून जर पाहिलं गेलं तर आता गोलंदाज सूरज कशा प्रकारे गोलंदाजी करणार. खुला टाकलाय, ड्राईव्ह केलाय, कव्हरमध्ये डीपला फिल्डर पाहायला मिळतात. तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? दुसरी धाव मिळणारच नाहीये. बरोबर अगदी सॅकिंग एंडवरती फेकी झाली आहे. एका धाब्यानं जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं संयम दाखवला जातो. 4 ओव्हरची मॅच आहे, इथून सिंगल डबल आल्या, इथून पार्टनरशिप बिल्डअप झाली तर कदाचित येणाऱ्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये ते आक्रमण देखील पाहायला मिळेल. कारण की हातामध्ये विकेट जर थांबल्या तर आक्रमण देखील होऊ शकतं. हे माहिती आहे दोन्ही बॅटरला, आणि तसं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. व लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आलाच नाहीये. एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, सॅकिंग एंडवरची फेकी थोडी वाईट झाली आहे. ती ऍडजस्ट होईल तोपर्यंत बॅटर पोहोचलेत. पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे. सिंगलला डबल मध्ये अगदी वेगानं कंप्लीट करत असताना सिंगल डबल खऱ्या अर्थानं घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतात. रोहन आणि त्याच्या साथीनं अभिजित. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आपण पाहताय 13 वरती. दुसरं षटक चालू आहे सूरजचं. सूरजनं देखील पहिल्या 2 बॉलमध्ये अवघ्या 3च धाबा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. हो, इथे देखील आपण पाहताय ऑन साईडला हा फटका बरोबर वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळते ती फक्त सिंगल. या सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 14 वरती. खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीमला हे देखील लक्षात घ्यावं लागेल. कारण की पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 74 धावसंख्या बनवली आहे या मैदानावरती. ती मात्र गावदेवी बेलवली टीमनं. त्या सर्व काही गोष्टींचं लक्षात ठेवत असताना एक चांगली टोटल तुम्हाला धाव फलकावरती बनवावी लागेल. आकाश पवार ज्याच्या बॅटमधून 25 बॉलमध्ये 65 धावा आल्यात, ज्यानं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं, तो या टीम मध्ये. त्याच्यामुळे आता टार्गेट तर तुम्हाला मोठं सेट करावंच लागेल. परंतु नारपोली टीमकडे गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचे आहेत, हे देखील विसरून जमणार नाहीये. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. आणखीन एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर 9 बॉल नंतरचा हा पहिला डॉट बॉल सूरज या गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल ही धाव येताना पाहायला मिळाली आहे. आणि अगदी 10वा बॉल हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे बऱ्याचशा कालावधी नंतरचा हा डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळतीये गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. खुला टाकलाय, ऑन साईडला टर्न केलाय, लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत. हो, इथून मिसफील्ड झाली आहे. बॉल सीमा पार लॉंगॉनला. मिळतील धावा 4 चौकार. हो, इथून देखील आपण पाहताय पाठीमागे देखील मिसफील्ड झाली आहे. बॉलला आतमध्ये ढकललाय. उचलून बॉल फेकतील तोपर्यंत धावा कंप्लीट होतील त्या अद्या 3. आणि तदनंतर व्हाईट बॉल. 3 प्लस व्हाईट एकंदरीत धावा आल्यात त्या 4. फिल्डिंग मध्ये नक्की करते काय गावदेवी बिलवली टीम, हा सगळ्यांना प्रश्न पडला. पहिल्या मॅच मध्ये जर कदाचित अशी फिल्डिंग झाली असती
अशा कॅचेस ड्रॉप झाल्या असत्या तर कदाचित ते थोडंसं अंगलोट येताना पाहायला मिळालं असं. परंतु या मॅच मध्ये अगदी आपण पाहता प्रत्येक बॉलवरती मिसफील्ड होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलक्यावरती 22 जावा धावफलक्यावरती आल्यात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज सूरज, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल असताना मात्र तो वाईट फेकला. पोस्ट विचिट करण्याचा प्रयत्न, ओ पुन्हा एकदा शॉर्टमॅनला चुकी झाली आहे. बॉल पाठीमागे निघालाय, रनआउटची संधी. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा येतात त्या पुन्हा एकदा 2. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये हवं. 12वा प्रतिनिधी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आलाय 12 चेंडूंमध्ये, तो देखील मिसफील्डचा. आणि ते वगळता प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल, डबल आणि त्या देखील मिसफील्डच्या धावा आल्यात. एक वाईट बॉल आला, तिथे देखील मिसफील्ड झाली, तिथे देखील धावा पाहायला मिळाल्या त्या 3. 24 धावा धावफलकावरती. अभिषेक चोरगे गोलंदाजी मार्कवरती आला. चला, जास्त स्लो केलं जात आहे, टायमर या ठिकाणी सेट आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. बेलवली टीम, धावसंख्या 24 आहे. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय पहिल्या, अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंडची सेकंड मॅच. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. स्विच इट केलाय, स्वीट आहे, स्विच आहे, बॉल सीमा पार, षटकार. करतोय. धावसंख्या 30 पाहायला मिळते. तिसरं षटक चालू झालं. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. गोलंदाज अभिषेकच्या विरोधामध्ये, अभिजित हे बाटल मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विथ द टर्न फटका खेचायचा होता, परंतु यावेळी बाटन बॉलचा संपर्कच नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडासा कमी गतीने टाकला, फिंगर रोल करत असताना बरोबर बाहेर निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल हवेत बेलोली टीमला देखील, कारण की इथून जर पाहायला गेलं तर तिसरं षटक चालू आहे. 30 जावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळी आउटसाइड डी ऑफ स्टंप, चांगला बॉल बरोबर वाईड यॉर्करच इथून पाहायला मिळतोय. ही चांगली प्लॅनिंग आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजाची देखील. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलचा टप्पा खऱ्या अर्थानं वेगळाच पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती आता गोलंदाजी करतोय अभिषेक.
आडव्या बाटनं फटका केलाय, मिस टायमिंग आहे हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, वो पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट, फलंदाज होईल बाद अभिजित. फलंदाज अभिजित बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आलाय. पहिली विकेट आली आहे, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज अभिषेकनं. अगदी चौथ्याच बॉलवरती, पहिल्या बॉलवरती षटकार टोकला होता स्विचिटच्या साह्यानं फलंदाज अभिजितनं, आणि त्याला मात्र प्रत्युत्तर दिलंय. ते चौथ्या बॉलवरती त्याची विकेट्सने मिळवली आहे. कमबॅक केलं या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज अभिषेकनं. परंतु आता अभिषेकच्या विरोधामध्ये अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर मात्र बॅटिंग करणाऱ्या तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीमचा अभिषेक. हो, आल्या आल्या बॉलला फ्लिक केलाय, पाठवलंय सीमा पार, स्क्वेअर लेगला आला हा षटकार. थँक्यू 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 डीजे, थँक्यू. षटकार आलाय, षटकारानंतर धावसंख्या आता 36 वरती पाहायला मिळते. 36 36 धावा. ओ, इथे फलंदाज होईल बाद. अभिषेक देखील इथून बाद झाला. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला अभिषेकचा. अभिषेकसाठी परफेक्ट यॉर्कर आलाय, दांडी गुल केली आहे. आणि आता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होईल, नरेंद्र. शेवटचे षटक गोलंदाजी मार्गवरती राजेश पाटील यांना तुम्ही पाहता, आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय नरेंद्र मस्कर, बायकरमॅन नारपोली टीमचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आत्ताच बेलोलीच्या मैदानावरती रजनी स्पर्धेमध्ये ज्यांना बाईक मिळाली आहे ते नरेंद्रजी मस्कर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. कमी गतीने टाकलाय, लवकर पीक केलाय, बॉलला सरळ पाठवलाय, लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. गोलंदाज आपण पाहतोय राजेश गोलंदाजी मार्क वरती आला, आणि पहिलाच बॉल वरती इथून चौकार पाहायला मिळतोय. तर मात्र फलंदाज रोहनच्या बॅटमधून सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहन, आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती आल्यात तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीमच्या. चला स्पीडअप करा प्लीज. हो, चांगला बॉल, परंतु इथे एसटी रक्षकाकडून बॉल सुटला. बाईकच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक 41 41
धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र नरेंद्र मस्कर ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतील. बायकर मान आता इथून त्यांच्याकडे देखील लक्ष असेल कशा पद्धतीनं मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील या शेवटच्या षटकामध्ये. धाबा हव्यात, टार्गेट मोठं सेट करायचंय तर मोठे फटके मारावे लागतील. समोर जर पाहायला गेलं तर राजेश गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळी अगदी आपण पाहतो ऑन साईडला टर्न केले बॉलला, डीप मध्ये चाललाय फिल्डर, वेगाने आले लॉंग ऑनचे, बॉल हातामध्ये आलाच नाहीये आणि तोपर्यंत जर पाहिलं तर मात्र धावा मिळतात ते अगदी दोन धाबा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धाबांना धावफलकात जाऊन पोहोचेल 43 वरती. 43-43 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. हॅलो, एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. अगदी मैदानाच्या बाजूला प्रवेशद्वाराच्या जवळ एक वॅगनार गाडी आहे आणि ही वॅगनार गाडी लॉक आहे, परंतु तिची हेडलाईट चालू आहे. जर कोणाची असेल तर त्यांनी काळजीपूर्वक तिच्याकडे पहा. वॅगनार गाडी आहे. या मॅचच्या इनिंग ब्रेकला आपण अगदी चिठ्ठ्यांच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. 5 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत. चांगला बॉल यावेळी आणि या 5 चिठ्ठ्यांमध्ये डे 1, डे 2, डे 3, डे 4 आणि डे 5 अशा 5 चिठ्ठ्या केल्या जाणार आहेत आणि त्यात नंतर टॉप 5 ची पहिली लढत उद्या म्हणजे आजच पकडा. पहिली लढत आजच म्हणजे येणारी आपली नेक्स्ट रजनी, फायनल रजनी, जिच्यावर संध्याकाळी बरोबर 7 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद घ्या. या टॉप 5 च्या लढती लोअर फुल टॉस बॉल अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट केले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल, सेकंडचा कॉल आणि इथे मात्र रनआउटची विकेट. धाव मिळते ती फक्त सिंगलला पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 44 धावा धावफलकावरती आल्यात आणि 45 धावसंख्येचं आता लक्ष असेल गावदेवी बेलवली टीमच्या समोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस संदीप सर नेक्स्ट मॅचचा टॉस घ्या. योगेश सर, बहुतेक तुम्हाला झोप आलेली दिसते. हे स्पष्टच बोलतो आता, कारण तुम्ही कोणत्या टॉसकडे गेला हेच मला कळालं नाही. असो, चला आपण चिठ्ठ्यांच्या कार्यक्रमाकडे जाणार होतो, हे तुम्हाला मी नमूद केलं होतं. चला, पहिली रजनी, दुसरी रजनी, तिसरी रजनी, चौथी रजनी आणि येणारी 5वी रजनी. आपण या चिठ्ठ्यांच्या कार्यक्रमाकडे जाऊयात, जिथे मात्र आदेश मात्र या चिठ्ठ्या बनवत आहेत. डे 1, डे 2, डे 3, डे 4 आणि डे 5 अशा प्रकारे चिठ्ठ्या केल्या जातील. या 5ही चिठ्ठ्या तुमच्या समोर
धन्यवाद योगेशजी. धन्यवाद आमचे संदीप बोराडे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. बेलोली संघाला 45चा पाठलाग करायचा. 45 4 ओव्हरमध्ये नारपोली संघासमोर. पनवेल परिसरातील हे दोन्ही संघ पनवेल तालुक्याचे एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतील. A1 जोडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये उत्तम आयोजन नियोजन खंडाई माता क्रीडांगण कांडपे कर्जत रायगडमध्ये आपण आहोत आणि आज चौथी रात्र स्पर्धेची, उद्या शेवटची रात्र या स्पर्धेची पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना नारपोली संघाने तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली या संघाने 44 केले. 11च्या सरासरीने आता 45चा पाठलाग बेलवली टीमला करायचा आहे. आणि आघाडीचे दोन खेळाडू मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधला वैयक्तिक उच्चांक ज्या खेळाडूने गाठला 25 बॉलमध्ये 65 धाबांची स्फोटक इनिंग साकारणारा आकाश पवार आणि त्याच्या बरोबरीने अजय पाटील हे दोन खेळाडू सलामीवरून मैदानाकडे दाखल होतील. दोन्ही अतिशय आक्रमक खेळाडू आहेत. अजय पाटील आणि आकाश पवार ए फॅक्टर बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी असेल. त्या ठिकाणी अभिजित मोरे डाव्या हाताचा गोलंदाज. अभिजित मोरे हा खेळाडू तर काही दिवसापूर्वी बोरगावच्या नाईट स्पर्धेमध्ये आदर्श पनवेल या संघाकडून तालुका लेवलचं क्रिकेट खेळला. त्याचबरोबर बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी आता ओपन क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. चांगला गोलंदाज मिळालाय. कदा रायगड त्याला अगदी या स्पर्धेसाठी सातत्यपूर्ण गेली 4 वर्षे ट्रॉफ्यांची जी पूर्ती केली जाते ते आदरणीय आमचे मनोजदा पवार, उत्तम मामा देशमुख आणि शंकरजी देवगरे. चला मी विनंती करेल या मान्यवरांना की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हे मला माहिती आहे. जगदीश दादा देशमुख यांचे खास समर्थक आहेत. त्यांच्याकडे मी मगाशीच म्हटलं होतं की जगदीशदादा देशमुख असू द्यात, उत्तम मामा असू द्यात, मनुदादा असू द्यात, हे व्यक्तिमत्व आहेत ना, जोपर्यंत शेवटचा बॉल या स्पर्धेचा पडत नाही मैदानावरती आणि प्राइज सेरेमनी होत नाही तोपर्यंत हे 5च्या 5ही रजनी इथेच मंचावरतीच पाहायला मिळतील. भले आता मैदानाच्या थोडे बाहेर आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती, कारण आपल्या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी 5 चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय. लवकर या. मी विनंती करेल जगदीशदादा देशमुख, त्यासमवेत मनोजदादा पवार, उत्तममामा देशमुख. चला या आपण सर्वांनी आपल्या शुभास्ते या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. चेतनजी चौधरी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन या. डावाला सुरुवात झाली आहे आणि स्टॅकिंग एंडला आजच्या रात्रीमधला अर्धशतक वीर आकाश पवार. बॉलिंग मार्कमध्ये अभिजित मोरे. पहिला बॉल फॉलिंग सीप हा करता फेवरेट स्ट्रोक आकाश पवारचा. गुडघा टेकत पडून मात्र हा फटका मारतो आणि फाईन लेगला पहिल्याच बॉलला भव्य स्वागत केलं अभिजितचा आकाशने. वेलकम बाउंड्री. पहिल्या बॉलला 4 धावा चौकार. नरेंद्र मस्करने फील्ड पोझिशन मध्ये थोडासा चेंजेस केलाय. त्या ठिकाणी मिड विकेटचा फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे घेतला. शॉर्ट स्क्वेअर लेगला शॉर्ट मिड विकेटला आणि लॉंग ऑफला लॉंग ऑन कडे तैनात केलाय. एक वेगळी व्यूहरचना आखली या ठिकाणी आकाश पवारसाठी. बॅटरचा स्ट्रॉंग झोन त्यांना माहिती आहे. बॅटर कोणत्या अँगलने चांगले फटके मारू शकतोय. त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉइड. कमालीचा वेग. फास्ट अँड फ्युरियस. अभिजित मोरेनं मात्र केलाय पलटवार. आकाश पवार या बॉलला झालाय गार. विकेट मिळतोय नारपोलीला. आकाश पवारचा विकेट काढलाय आणि काय बॉल होता.
परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी चारी मुंड्या चित केला आकाश पवारला त्रिफळा उद्ध्वस्त करताना हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 65 धावांची इनिंग साकारली. नवीन बॅटर सूरज सावंत हा देखील एक या खेळाडूच्या नावात देखील एक बाईक राहिली. चिखलेच्या नाईट स्पर्धेमध्ये प्रसादजी बडे आमचे मित्र, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली होती. असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू सूरज सावंत वन डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालला. एका बाजूला अजय पाटील अजूनही शांत आहे. तो देखील एक प्रचंड आक्रमक खेळाडू. रायगड प्रीमियर लीग अजयने गाजवली. 1 रन करून दिली होती. मेडन षटक त्याने टाकलं होतं MD वॉरियर्स या संघाच्या अगेन्स्ट, जेव्हा खारघरमध्ये ती स्पर्धा संपन्न झाली होती. परंतु यंदाच्या हंगामाचा बेस्ट बॉलर, बॉलिंग मार्कमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्विकर वन, स्ट्रॉंग अपील, लेग बिफोर द विकेट साठी स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. खरं तर बहुतांश लेफ्टी बॉलर त्यांचा एक अँगल असतो. खरं तर आपण पहिला उजव्या हाताच्या फलंदाजांना बॉल बाहेर जास्त निघतो, आउट स्विंगर. परंतु अभिजितचं एक वैशिष्ट्य आहे, बॉल टप्पा पडला की झपकन तो आतमध्ये आणतो. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कधी कधी उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागतं. तो बाहेर चांगला बॉल काढतो, पण एक बॉल त्याचा असा आहे, तो टप्पा पडला की प्रचंड वेगात आतमध्ये येतोय. तो बॉल फलंदाजांना बीट करतो. लॉफ केला बॉलला, 20 मध्ये फटका एक्स्ट्रा कव्हरला, इनफिल्डला क्लिअर करत असताना हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमा पार, चौकार. धन्यवाद. या ओव्हर मधला दुसरा चौकार आला. 8 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. या बोला ऑन द राईस, मी स्क्यूड झाला फटका. बॉल हवेत, मिड ऑफचा फिल्डर जज करतो आणि झेल टिपलाय. प्रत्युत्तर दिला आता अभिजितने. मागचा बॉल थोडा पुढे टाकला ओव्हर पिच, याला लेंथ बॉल, आणि त्याच्यावरती मात्र इनसाइड आउट खेळत असताना फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल झाले त्या ठिकाणी सूरज सावंत. दुसरा धक्का बेलवली संघाला. थँक्यू डीजे. अगदी जसं रोशन सर म्हणायला गेलं ना, मी म्हटलं होतं की उद्याचा लॉर्ड्सचा गुलदस्त्यातला आहे, परंतु चला पहिला फटाका फोडतो तुमच्या समोर. उद्या पहिली एक टीम नाव घेतो मी तिचं, बाकी 7 गुलदस्त्यात राहतील. 111 माहुलगाव उद्या तुम्हाला या मैदानावरती इन ऍक्शन पाहायला मिळेल. 111 माहुलगाव. आणि चला आपण इकडे जाऊयात. पुन्हा एकदा सूचित करतो, मॅच एकीकडे ऑन आहे, परंतु पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं अर्थातच दैवली टीम, दुसऱ्या दिवशी लाडिवली टीम, तिसऱ्या दिवशी श्रीवीरा बीड, या 3 टीम गेलेल्या आहेत. परंतु आपण तसं काही नावं वगैरे टाकलेली नाही आहेत, कारण इथे माझ्या हातात 5 चिठ्ठ्या आहेत. डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांची मॅच लागेल. दुसऱ्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांची मॅच लागेल. जी राहील तिची पुढे फायनलच्या वेळी मॅच होईल, अगदी त्याच्या अगोदर. परंतु इथे सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्यांची लवकर मॅच लागेल, ज्या 2 क्वालिफाय होतील, त्या मॅचला पहिले उद्या 7 वाजता इथे मॅच खेळायला यावं लागेल. फक्त या 2 वगळून, म्हणजे उद्याची वगळून. चला आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम. मी सर्वप्रथम जगदीशदादा देशमुख आणि मनोजदादा पवार यांना विनंती करेल की तुम्ही एक चिठ्ठी उचलायची. एक घ्या, दोघांनी एक. चला 2 चिठ्ठ्या उघडल्या जात आहेत. पहिला सामना बघू द्या. डे 4 म्हणजे आजची लढत, आज जो विनर होईल तो. आणि डे 3 म्हणजे काल श्रीवीरा बीड जी गेली आहे, आणि आज जो विनर होईल त्यांची लढत पाहायला मिळेल. श्रीवीरा बीड टाक डायरेक्ट. हे पाहू शकता अगदी डे 4 आणि त्याच्यानंतर डे 3 दोन्ही चिठ्ठ्या आहेत त्या. आणि उद्या ही मॅच पुन्हा एकदा नमूद करतोय, 7 वाजता तुम्हाला 6:45 ला रिपोर्टिंग आहे. 7 ला पहिला बॉल पडेल. दोन्ही टीमला विनंती आहे. त्याच्यानंतर आता मी विनंती करेल उत्तम मामा देशमुख यांना की आपण एक चिठ्ठी उचलायची.
एक चिठ्ठी नितेश पाटील, या तुम्ही या. नितेश सर घ्या, आपल्या शुभ हस्ते करू त्या. चला मामा, कोणती उघडली? डे 5 उद्याच्या दिवसाची आणि डे 1 म्हणजे पहिला दिवस आणि हे डे 1 म्हणजे दैवली टीम. डे 1 दैवली टीम आणि त्याच्या विरोधात डे 5 ची म्हणजे उद्याचा जो लॉर्ड येईल तो. आणि इथे राहिले ती मला वाटते लाडिवली टीम, आय थिंक बहुतेक तरी डे 3 डे 2 लाडिवली डे 2 ला आलेली, जी मात्र पोहोचले अगदी सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. पूर्णपणे शेड्यूल तुमच्या समोर आलाय. विनर संघ उद्या मात्र पहिला सामना खेळ 7 वाजता आजच्या रात्रीमधला. त्यामुळे त्या संघाला आम्ही सूचित करतोय. आणि एक रन इथे मिळाली पहिल्याच बॉलला. 45चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सिंगल मिळाली. धावा स्कोर कार्डवरती आहेत 9. आता अजूनही विजयासाठी येणारे बॉल असे 17 विजयासाठी 36 धावा. अभिषेक ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच बॉल त्या ठिकाणी विसेप मध्ये डाऊन दी ग्राउंड खेळत परत नव्हता. अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑन कडे हा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली. वारंवार स्ट्राईक रोटेट करत असताना हे खेळाडू कल्पेश गायकवाड सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलेत. बघा प्रेक्षक अजूनही मध्यरात्र झाली तरी मोठ्या संख्येने या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आपण करूया. आपटला बॉलला फिरून मारलाय पूल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्र खाली आहे. आणि इथे मात्र स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. सेकंडचा कॉल. 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना बेलवली संघाला. 45चा पाठलाग करताना आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 12. त्यामुळे अजूनही जवळजवळ या मॅच मध्ये विजयासाठी 15 चेंडूमध्ये 33, क्षमा असावी 15 बॉल 33 चं कॅल्क्युलेशन बाकी आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये मी 36चा उल्लेख केला. जिथे धावा 45 चेस करायच्या होत्या, 46 नाहीयेत. त्यामुळे 15 बॉल मध्ये 33 धावा. पुन्हा आपटल्या बॉलला यावेळेला प्रॉपर कनेक्शन. व्हॉट अ शॉट. ताणून मारला हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा पार अजय पाटीलचा हा ब्रँडेड षटकार. जवळजवळ 7 ते 8 बाईक आजवर अजयच्या नावावरती राहिल्या आणि 10 स्पोर्ट्स सायकल त्यांना मिळालेल्या आहेत क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. मला वाटतं एक बाईक त्यांनी सतीश दादाने डेडिकेट केली होती किरवली नाईट स्पर्धेमध्ये. लेन बॉल टाकला. मागचे दोन्ही बॉल अकूट टप्प्याचे होते. इथे चांगला टप्पा होता. कमबॅक केला आता कल्पेश गायकवाडने. अकूट टप्प्याचे बॉल तुम्ही ओपन ग्राउंडला टाकू शकत नाहीयेत. त्याच्यावरती प्रत्येक फलंदाज आक्रमक फटके मारतोय आणि ते मारलेले फटके पाहिले. मागच्या 2 बॉलला 8 आल्या आणि त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या सध्या आहे स्कोर कार्ड वरती 18-18. शॉट ऑफ लेन गुड लेनचा टाकला बॉल आणि इथे मात्र बॉल राईज होत असताना त्याला विकेट किपरकडे कमबॅक कल्पेश गायकवाडचं. सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या 10. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे स्कोर कार्ड मध्ये 18. आता येणारे बॉल असतील 12. विजयासाठी 27 धावा. 12 चेंडूमध्ये 27चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. 12 बॉल 27 प्रतिषटक जवळजवळ आपण पाहिला या ठिकाणी 13.50 रिक्वायरमेंट या मॅच मध्ये राहील बेलवली संघासमोर. गावदेवी बेलवली एक मोठा संघ आहे पनवेल बेल्ट मधला. त्याचबरोबर नारपोली संघ देखील तितकाच तगडा आहे. आणि या दोन टीम मध्ये आजच्या रात्रीमध्ये ही लढत. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली या संघाचे पुरस्कर्ते नरेशजी मुने साहेब आणि बेलोली संघ देखील या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करणारे आमचे गरज संघाचे पॅकर, त्यांचे मनापासून आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. कारण प्रत्येक वेळी अजयला फोन केला की पेणमध्ये नाईट स्पर्धा असले की अजयचा एकच शब्द की पोरं आता खेळत नाहीयेत, प्रॅक्टिस बंद केली. परंतु आज इथे कसे केले हा मलाही प्रश्न पडलाय. बेलोली संघ कारण उद्या ए पोलच्या लढती आहेत. आयोजकांना माहिती आहे ए पोल बनवणं म्हणजे तारेवरची कसरत सोपं नाहीये. सध्याच्या घडीला ए लॉट्स तयार करणं नाईट स्पर्धेमध्ये. अनेक ठिकाणी स्पर्धा तळोजा नाईट्समध्ये ए पोलचे संघ आहेत. पालघर, मुंबई, शहापूर विविध खरतर भागातून विविध जिल्ह्यातून मात्र ए पोलसाठी संघ बोलवावे लागतात. आणि त्यासाठी जे पुरस्कर्ते असतात प्रत्येक विभागाचे त्यांचं मी खरतर कौतुक करेन.
जे मात्र संघांना पुरस्कृत करत असत नेहमी प्रत्येक वेळा प्रत्येक परिसरामध्ये. 22 चालत बॉलिंग मार्कमध्ये लेफ्ट आर्म सीमर, आणखीन एक डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज. मला वाटतं 22ला आता फिटनेसमध्ये लक्ष द्यावं लागेल. कारण अभिजितच्या अगोदर व्यावसायिक क्रिकेट खेळला खेळाडू, त्याच्याकडे देखील चांगलं कॅलिबर आहे. समोर अभिषेकला आपण पाहता स्टॅकिंग एंडला अभिषेक चोरगे, आणखीन एक यंग टॅलेंट बेलवली गावचा सुपरस्टार स्टॅकिंग एंडला आहे. त्याच्याबरोबर अजय पाटीलला आपण पाहताय नॉन स्टॅकिंग एंडला. 12 बॉल 27 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. मध्यरात्र झाली आहे. पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल? काटरंग संघासोबत खेळायचा, त्या संघाला विजेता संघ खेळेल आजच्या रात्रीमध्ये काटरंग टीम सोबत. क्या बात आहे. लेफ्ट आर्म सीमर आणि बॉल अँगल मध्ये निघाला विकेट किपरच्या मागे. डिरेक्ट हिट. या सामन्याचा टर्निंग पॉइंट. अजय पाटीलचा विकेट रन आउट च्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चाललाय. अजय पाटील बिग विकेट. जल्लोष आणि आनंदाचं वातावरण नारपोली संघाच्या खेम्यामध्ये. कमालीचा थ्रो होता. थर्डमॅनचा जो फिल्डर त्याचं कौतुक करावं लागेल. नेमबाजीमध्ये निष्णात असा हा शतरक्षक. त्याचा ऑन दी स्टंप्स थ्रो आला आणि अजय पाटीलचा विकेट मिळाला. प्राइज विकेट. अतिशय किमती विकेट होता फिल्डिंग करणाऱ्या नारपोली संघासाठी. अजय पाटीलचं तुफान वादळ येण्या अगोदर शमला असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलेत. तुषार चोरगे आणि एका बाजूला अभिषेक दोन बंधुराज. यावेळेला पिक केला बॉलला गुडघा टेकत अक्रॉस द लाईन फाईन लेग कडे फटका मारलाय. बॉल निघालाय दन करत बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. 4 धावा चौकार. आज संपूर्णपणे बेलवलीचा यंगस्टर संघ मैदानामध्ये आहे. मोठा राजा एकमेव असा अनुभव खेळाडू त्या स्क्वॉड मध्ये तुम्हाला दिसतोय. आज राकेश मात्र टीम मध्ये नाहीयेत. आकाश चोरगे देखील टीम मध्ये नाहीयेत. यंगस्टर वरती जबाबदारी वाढली आहे. आता 23 ची गरज आहे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये फटका चांगला होता. जो दबाव अजय पाटीलच्या विकेट मुळे वाढला होता, दबाव मध्ये रिलीज करणार हा चौकार होता. तुषार चोरगेच्या बॅटमधून आलाय बेलोली संघासाठी. 22 मोरे. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील लेन बॉल आहे. कमी गतीचा बॉल. हाईट फॅक्टर देखील महत्वाचा राहील. सेकंडला निघाले. थ्रो येईल तद्वर मात्र सेकंड कंप्लीट. एंड चांगला निवडला होता अभिजितने. स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो आला होता आणि जवळजवळ बॅटर अगदी पॉपिंग क्रीजच्या समोर होते. त्याचमुळे 2 धावा कमी होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या. आता कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये असेल. 9 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात आता 21. 9 बॉल मध्ये 21. टोटल धावसंख्या धाव फलकावरती आहे आतापर्यंत 24. 9 बॉल मध्ये 21 समीकरण या मॅच मध्ये आहे. चांगली लढत प्रेक्षकांना नक्कीच अनुभवायला मिळेल. हा सामना जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीमधल्या शेवटच्या फेरीमध्ये पोहोचेल आणि काटरंग संघासोबत त्यांना खेळण्याची संधी या ठिकाणी मिळेल. चांगला प्रयत्न आहे तुषार आणि अभिषेकचा. 2 बंधुराज विकेटवरती आहेत. एका बाजूला अभिषेक आणि अभिजित 2 बंधुराज तुम्हाला पाहायला मिळतील नारपोली संघाच्या स्क्वॉड मध्ये. 22 हे षटक ओव्हर द विकेट. गुडघा टेकत वॉट अ शॉट. अप्रतिम टायमिंग. बॅटचा स्विंग चांगला होता आणि बॉलला केलं देखील स्विंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल आपण पहिला निघाला सीमा पार. हवा के साथ साथ घटना के संग संग हा षटकार. खरं तर या खेळाडूंना संधी मिळाली. आज मी मगाशी उल्लेख केला आकाश टीम मध्ये नाहीयेत, राकेश नाहीयेत, प्रणित गायकर सारखा टीम मधला फ्रंटलाईन गोलंदाज टीम मध्ये नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते गावाच्या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये, तेव्हा त्या संधीचं सोनं कसं करायचं हे दाखवलं तुषार चोरगेने. काय बॅटिंग केली. जबरदस्त फटकेबाजी लेफ्टी बॉलर समोर.
एक वेगळा अँगल असतो, बॉल बाहेर निघतो, जणू काही लेग ब्रेकच बॉल असतो लेफ्टीचा आणि त्याच्यासमोर तो अँगल कट करून मोठे फटके एक्झिक्यूट करणं सोपं नसतं आणि इथे मात्र चांगली कामगिरी. स्लॉग हिट, त्यानंतर आपण पहिला बरोबर पायातला बॉल उडवला, बरोबर बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या बाहेर षटकार आला. आता येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा हे कॅल्क्युलेशन मॅचमध्ये आहे. सामन्यामध्ये रंग भरले तुषारने. हा सामना आता थोडासा बॅलन्स झालाय. 8-15 भावेशवरती आक्रमण त्या ठिकाणी चढवलंय बॅटिंग करणाऱ्या तुषार चोरगे या फलंदाजाने. कमी गतीचा बॉल, इथे फटका फसलाय, नरेंद्र झेल खाली आलाय, अनुभवी खेळाडू. चुकीची अपेक्षा नाहीये. अखेरकार भावेशच्या खात्यामध्ये विकेट आणि तोही विकेट मिळाला तुषारचा. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे 7 बॉल विजयासाठी 15 धावांचं समीकरण. नवीन बॅटर राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये चालले, डाव्या हाताचे फलंदाज. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. 7-15. या बॉलला जर का फलंदाजाला साथ मिळाली, जर का मोठा फटका आला तर अडचणी वाढतील नारपोली संघाच्या वाट्याला. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली हा संघ मैदानामध्ये. एका बाजूला गावदेवी बेलवली या टीमला आपण पाहताय. एक मोठा इतिहास आहे या बेलवलीकर संघाचा. गेले कित्येक वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा संघ आणि त्यांच्या बरोबरीने नरेंद्र मस्कर जो टीमला लीड करतोय. एक अनुभवी खेळाडू त्याचा संघ मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आहे. 7 बॉल आणि 15 धाबा. मॅच ऑन. 7-15. अनेक खेळाडू तुम्ही पाहिले असेल दुखापतग्रस्त, कधी कधी एका आपल्या संघासाठी मैदानामध्ये उतरले, परंतु नरेंद्र मस्कर असा एकमेव खेळाडू आहे पायामध्ये प्लास्टर असताना देखील तो अचानकच्या मैदानावरती बॅटिंगसाठी उतरला होता. तो क्षण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला, आम्ही साक्षीदार होतो. क्रिकेटसाठी काही पण, क्रिकेटसाठी सर्व काही देणारा हा खेळाडू. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. सूचना असेल दोन्ही टीमला. 7-15. पायाला प्लास्टर असून देखील हा खेळाडू बॅटिंगसाठी उतरला होता आणि चांगली बॅटिंगही केली होती. नरेंद्र मस्कर. जिद्द चिकाटी प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे खेळामध्ये आणि त्याच वेळेला बरोबरीने गावाची अस्मिता जपण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी संघर्ष योद्धा हा बनावा लागतं. युद्धामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला समोर तगडा प्रतिस्पर्धी जरी असला तरी तुम्हाला योद्ध्यासारखं लढावं लागतं. आता या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल या दोन टीमच्या दरम्यान. 7 बॉल आणि 15 धावा हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. शेवटचा निर्णायक बॉल या ओव्हर मधला आणि फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. लेफ्टी बॅटर राजेश समोर राऊंड द विकेट आले. फुल लेन बॉल बीट केलं राजेशला, डॉट बॉल आला. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 15चं समीकरण. 6-15. आजच्या रात्रीमध्ये धावा डिपेंड होताना पाहिल्या, आजच्या रात्रीमध्ये धावा चेसही होताना पाहायला मिळाल्या. जो मागचा सामना मला वाटतं हाल संघाच्या अगेन्स्ट नारपोली संघाने जिंकला, तो सामनाही रंगतदार झाला होता. जर का थ्रो ॲक्युरेट आला असता तर कदाचित इथे आपण पहिला हाल संघ खेळला असा या मॅच मध्ये. जर तरला महत्व नाही आहे. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 15 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये. चला थोडं स्पीडअप करा नारपोली. फिल्डिंग लावून घ्या आपण. आणखीन एक सामना बाकी आजच्या रात्रीमध्ये, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. 6-15 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. अवघड आहे, कठीण आहे. म्हणून जर का महाराजांनी त्यावेळेला सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य या ठिकाणी निर्माण झालं नसतं. कोणतीही गोष्ट तुमच्या समोर अवघड नाहीये. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे, रडायचं नाहीये. या मॅच मध्ये कोणता संघ संघर्ष करेल. आता गोलंदाजीसाठी आला बॉलिंग मार्क मध्ये अंतिम षटक घेऊन, जणू काही नारपोली संघाचं भविष्य घेऊन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय. कुणाल पाटील हा खेळाडू मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वर आला आणि समोर खरं तर आपण पाहता टीम कॅप्टन अभिषेक चोरगे अजूनही विकेटमध्ये उभा आहे. हे देखील वैशिष्ट्य आहे बेलोली संघासाठी. हा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे हे शुभ संकेत मानावे लागतील बेलोली संघासाठी, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. आक्रमक असा खेळाडू स्टॅकिंग गेंडला. 6 मध्ये 15 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होईल कुणाल पाटील हा खेळाडू. आता चर्चा आहे या मॅच बद्दल. दोन्ही संघाचे पाठीराखे आता शांत बसलेत. षटकार जर का आला तर बेलोलीचे पाठीराखे त्या ठिकाणी आनंद साजरा करतील आणि जर का विकेट काढला तर नारपोलीचे पाठीराखे देखील जल्लोष तुम्हाला करताना पाहायला मिळतील. मॅच ऑन आहे. 6-15 हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये. समोर पुन्हा एकदा अभिषेक लेन बॉल टाकलाय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला, व्हाईट बॉल चेक केला जाईल. हॅरिस रॉबच्या अगेन्स्ट जो विराट कोहलीने षटकार मारला होता बॅकफुटला जाऊन ऑन द राईज, कमालीचं टायमिंग होतं आणि इथे देखील तोच प्रयत्न होता. लेदरचा खेळाडू चांगला फटका मारू शकतो. काटरंग संघामध्ये असणारे लेदरचे खेळाडू अजिंक्य दर्गेने काय बॅटिंग केली, बंटी पेंडारीने चांगली बॅटिंग केली, त्याचबरोबर भरत सोलंकी यांचं षटक आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी. काटरंग संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आला. डीआरएसचा वापर, डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करत असताना इथे चेक केलं जाईल.
कधी कधी लाईन बिलॉंग्स टू अंपायर निर्णय असो आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाचा मदत घेण्यात आलेली आहे. बॉल थोडासा हलकासा राईज झालाय, परंतु वाईड लाईन कॉरिडॉरच्या बाहेर निघाला की आतमध्ये आला हेच पाहायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डेफिनेटली हा बॉल थोडा आतमध्ये आला. पंचांचा निर्णय अतिशय योग्य होता, त्यामुळे रिव्ह्यू गमावला बेलोली संघाने. आता 5-15, 5 बॉल 15चं समीकरण. फास्ट अँड फ्युरियस एक्सप्रेस बॉल. कुणाल पाटील सबसे कातील. काय वेगवान बॉल टाकलाय, दबाव वाढवला. आता पुन्हा एकदा बेलोली संघावरती शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. हा सामना संपलेला नाहीये. अभिषेकला आता गडबडून जागा व्हावं लागेल. एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मोमेंटम येईल बेलोली संघाकडे. 4-15 दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे या ठिकाणी कुणाल पाटील वरती. दोन्ही खेळाडूंमध्ये दबाव राहील. निर्णायक मॅच एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण सध्या सहभागी झालो. A1 जोडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये कानपे गावाची नव्हे तर रायगड जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करत आहोत. 4-15 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये. याही वेळेला कळतं आपण पाहिलं लेन बॉल पिक केला, बॉलला ऑन साइडला खेळलेत, सिंगल घेतली, एंड बदललाय. अभिषेकला हवी स्ट्राईक घाई केली. 2 धावा इथे मिळतील. आता येणारे बॉल 3 विजयासाठी. 13 कोणाचे होतील. नारपोली संघ या मॅच मध्ये विजयी होईल की एका बाजूला बेलवली संघ संघर्ष करतोय. अजय पाटीलचा विकेट रनआउटचा मी मगाशी म्हटलं सामन्यामधला टर्निंग पॉईंट. अजय पाटीलचा विकेटच सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट होता, जो रनआउट त्या ठिकाणी झालाय. आता येणारे बॉल 3 विजयासाठी 13. हा सामना आता जर का या बॉलला षटकाला तर आणखी मजा वाढेल. या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचेल. कोण जिंकणार हा सामना याची उत्कंठा शिगेला पोहोचेल. 3-13 यावेळेला गती काढली बॉलची. क्या बात आहे. व्हेरिएशन, पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती परिवर्तन हा क्रिकेटमधला सर्वात मोठा गुण आहे आणि तो गुण मात्र दाखवला गोलंदाजाने. काय कमबॅक केलंय. हा सामना कठीण होता नारपोली संघासाठी. जेव्हा अजय विकेटवरती होता, जेव्हा मैदानामध्ये बॅटिंग करत होता त्या ठिकाणी तुषार चोरगे. आता हा सामना सोपा झालाय. 2 बॉलमध्ये 13 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. 2-13 हे कॅल्क्युलेशन, कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम आहे. चांगलं कमबॅक. कुणाल पाटीलने दांडी गुल. बॉलला सोडण्याचा निर्णय अभिषेकचा योग्यच होता, कारण जर का हा बॉल वाईड आला असता तर संधी मिळाली असते. मध्ये इथे मात्र थेट यष्ट्यांचा वेध घेत असताना त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड आणि केनेक धक्का बेलोली संघाला. झाले टॉप 5 मध्ये. आणि इथे आता खतर आजच्या रात्रीमधला दावेदार संघ बेलोली संघ पराभवाच्या उंबरट्यावर त्यांनी पराभव त्यांच्या पदरी आलाय. हार्ड लक बेलोली संघ. अभिनंदन नारपोली. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ अभिनंदन. हा सामना जिंकलाय त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही नक्कीच तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देतोय. आणि एका बाजूला बेलोली संघाचा आपण आभार व्यक्त करूया. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक बाबूदादा घारे, चेतनजी चौधरी, अतुल देशमुख आणि सर्व दोस्ती ग्रुप यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. तर सामन्याचा सामनावीर आणि टॉसकडे आपण जातोय. काटरंग विपक्ष नारपोली. आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना.